अरे थोडं खाली येऊ दे ना. खाली घ्या, खाली. अरे एवढी एवढी त्यांना- सर थोडं खाली या. काय सांगाल आज माऊलींच्या चरणी तुम्ही आलायत, काय मागितले? धनगेकरही सोबत आहेत, काय मागितले? अरे बाबा काय तुम्ही मागायचं काय विषय? आज आपलं भूमिपूजन होतं भक्त निवास आणि घाटाचं. ते त्याचे पैसे मंजूर केले होते आपण. तर ते आता त्याचं भूमिपूजन झालं. भक्त निवास मोठं होईल. येणारे सगळे आपले वारकरी आहेत, माऊलीचे सर्व भक्त आहेत, त्यांना चांगली सोय मिळेल. घाटाचं सुशोभीकरण होईल. घाटाचं आता थोडीशी इथे गैरसोय आहे, त्यामुळे इथं येणारे लाखो लोक आहेत. आता 15 तारखेपासून वारी सुरू होईल तुमची. 12 तारखेपासून कार्तिकी 2 तारखेला आहे. आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे चांगलं काम विकासाचं या ठिकाणी सुरू होतंय. यापूर्वी देखील मी आळंदीला अनेक वेळा आलो. अगोदर आपण त्या महाद्वाराचं भूमिपूजन केलं, कलशारोहण झालं. त्यामुळे आळंदीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला एक मनाला एक समाधान आणि आपल्याला वाटतं आपल्या घरीच आलोय काय. आणि त्यामुळे असं माझं तर मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक वेळा आलोय. आताही मी या ठिकाणी जेव्हा जेव्हा ही सगळी मंडळी बोलवतात त्यावेळेस मी येतो. आणि आज सर मला आनंद आहे की आज भक्त निवासाचं भूमिपूजन होतंय. चांगल्या एक दर्जाचं भक्त निवास होईल, चांगला एक दर्जाचा घाट होईल आणि सर्व आपल्या वारकरी बांधवांना त्याची सोयी. इंद्रायणी प्रदूषणावर देखील काम सुरू आहे आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणावर आपण त्याला शासनाने गांभीर्याने घेतलंय. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक मोठं प्रेझेंटेशन देखील झालेलं आहे. आणि इंद्रायणी नदी स्वच्छ करणं हे प्रमुख आमचं काम आहे असं समजा. आणि प्रदूषण मुक्त इंद्रायणी नदी या ठिकाणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व करू. त्याला अरेस्ट केलेली आहे बिलकुल. आणि त्यामध्ये झालेले प्रकार दुर्दैवी आहे, दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निंदाजनक आहे. त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये जे कोणी त्याच्यामध्ये असतील त्याला कुणालाही सोडणार नाही. आणि बिलकुल कठोर सजा त्यांना होईल. प्रकरण फास्ट ट्रॅकवर होईल आणि लवकर त्याचा निकाल. भाई दिल्ली भेटीची फारच चर्चा चालली आहे तुमचे मित्र भेटले मला दिल्लीला सगळे. धंगेकरजी मागं आहेत, त्यांना काय सांगणार आहेत? त्यांना काय सल्ला दिलाय आज तुम्ही समोरासमोर? काही त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा आहे मला या सगळ्या गोष्टीसाठी, पुण्यामध्ये जे काही चालू आहे ते. मी त्यांना सांगितलंय महायुतीमध्ये आपल्याला दंगा करायचा नाही. पण ते जे करतायत त्याला पाठिंबा आहे का? अरे बाबा आता तुम्ही सांगितलं ना मी त्यांना की आता तो विषय आता संपला आहे. आणि शेवटी बघा काय आहे, त्यांना ज्या काही गोष्टीची माहिती मिळाली त्याच्यावर ते बोलले. आता त्यांना सांगितलेलं आहे मी, शेवटी महायुती आपली आहे. महायुतीच्या माध्यमातून आपल्याला विरोधक जे आहे विरोधकांच्या हातात कुठल्याही खोलीत द्यायचं नाही. सातत्याने बोलतात की भाजपच्या विरोधात बोलत नाही, पण जी वृत्ती आहे त्याच्या विरोधात बोलतोय, करप्शनच्या विरोधात बोलतोय. शनिवार वाड्यात आधार कार्ड बघूनच सोडण्यात यावं असं आनंदकडून मागणी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता आहे. महायुती म्हणून त्यांनी अगोदर हे केलंय की भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध बिलकुल माझी भूमिका नाही. आणि आता जे काही प्रकरण सुरू होतं त्यावर देखील आता पडदा पडेल आणि हा विषय संपेल. पडदा पडेल आणि हा विषय संपेल. आता काय तुम्ही म्हणजे माझ्या तोंडातून काय ते काढायचं? शनिवारवाडा या ठिकाणी आता मागणी होती की आधार कार्ड बघून हिंदूंना सोडावं. पत्रकार काय म्हणलं?